हाय, हॅलो, नमस्कार. मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याची गुढी उभारून आम्ही पटकन आवरून आम्हाला लगेच बाहेर जायचं होतं, कारण आज घ्यायचं होतं आरवसाठी बर्थडे गिफ्ट आणि आम्ही निघालो आहे बर्थडे गिफ्ट घ्यायला. आरव, काय आपण कुठे चाललो? आपण माझी सायकल घ्यायला चाललो. मला या वर्षी माझा बर्थडे आहे म्हणून मला भेटत आहे. या वर्षी नाही, दरवर्षीच येतो बर्थडे. दरवर्षी भेटतो. या बर्थडेला काय पाहिजे? नवीन सायकल. अच्छा, मग आपण कुठे चाललोय? सायकलच्या शोरूमला. ठीक आहे. बर्थडे कधी आहे? उद्या. पण आम्ही त्याला डायरेक्ट बर्थडे गिफ्ट घेऊन दिलं नाही. आम्ही त्याला आधी डीमार्टला घेऊन गेलो, कारण आम्हाला बरेच दिवसापासून डीमार्टला जायचं होतं आणि तिथे गेल्यानंतर पॉपकॉर्न घेणे तर मेंडेटरीच असतं. सगळं काही घेतल्यानंतर आम्ही निघालो खाली पार्किंगला गाडीमध्ये सगळं सामान ठेवायला. पण आम्ही आतमध्ये घुसलो आणि लिफ्ट बंद झाली आणि हे बाहेरच राहिलेत. आणि पार्किंगला गेल्यानंतर इथे हा खेळ खंडोबा करणार आणि असं होत नाही. कशाही सोबत खेळल्याशिवाय तो कधीच कोणती गोष्ट पूर्ण करत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगत असते की तो सगळं मेसी करून ठेवतो. तर आम्ही किराणा घेऊन बाहेर निघालो. तर बाहेर वातावरण असं छान ढगाळ झालं होतं. बऱ्यापैकी पाऊस पण पडला होता. थंडगार वातावरण होतं आणि अशा वातावरणात पाणीपुरी तर खातोच आम्ही. बाहेर वातावरण कसंही असलं तरी खातो म्हणा, पण बाहेर गेल्यानंतर पाणीपुरी खातो म्हणजे खातोच. खूपच फेवरेट आहे. त्यानंतर आम्ही गेलो शोरूमला, जिथे आम्हाला सायकल घ्यायच्या होत्या. आणि हा इतका एक्सायटेड होता की खूपच त्याला असं वाटत होतं मी केव्हा घेतो आणि केव्हा नाही. आणि एवढ्या सगळ्या सायकल पाहिल्यानंतर काही सायकल त्याने फायनल केल्या. आम्ही त्याला सांगत होतो की सिम्पल साधी सायकल घे, पण त्याला पाहिजे होती गिअरचीच. आणि हे मुलं कितीही आपण समजावलं तरी काही ऐकत नाही. त्याला जे घ्यायचं तेच त्याने शेवटी घेतलं. त्याला एक काहीतरी 21 गिअरची सायकल घ्यायची होती, ती त्याने फायनल केली आणि घेतली. आणि मग आम्ही वर पुन्हा गेलो जिथे बिलिंग सेक्शन होतं. तेवढा वेळ माहीने बिचारीने इथे सगळे सायकली चालवून बघितल्या, टाईमपास करून घेतला. आपण घरी पोहोचायच्या आधी ती सायकल घरी पोहोचते. ते टेन्शन घेऊ नको. घेतली का? खुशी कोणती घेतली? गिअर की विदाउट गिअर? गिअरची घेतलीस का? आता कसं वाटत आहे? मस्त. खरंच? आणि ही सायकल आम्ही फायनल केली आणि ते लास्टमध्ये सगळं त्याला ॲक्सेसरीज वगैरे लावून रेडी करून देत होते. पण ह्याला चालवायची घाई. हा निघाला बाहेर. शेवटी ओनरने बिचारा त्या काकांना रागवलं की त्याच्या हातात तुम्ही सायकल दिली, तो डायरेक्ट बाहेर जाईल म्हणून. आणि हिचा जर काय कुठेही गेला तरी यूजफुल करून घेते ती. कुठे गेली तरी पप्पांनी तिला काही घेऊन नाही दिलं म्हणून काय झालं, तिने तेवढ्या वेळात जेवढ्या काही छोट्या मोठ्या गाड्या होत्या त्या सगळ्या चालवून बघितल्या. त्यानंतर तिला थार पण चालवायची होती, तिने थार पण चालवली. आणि फायनली आम्ही घरी आलो आणि इथे येऊन आमच्या मुलाने फायनली एक मोठी राईड घेऊन ट्रायल घेतली आणि त्याची खुशी खूप हाय लेवल होती. नेक्स्ट लेवल म्हणता येईल. थँक्यू फॉर वॉचिंग.